2014 नंतर जर कोणत्या नेत्याचा खरा इंटरव्ह्यू झाला असेल तर तो नेता म्हणजे नितीन गडकरी. आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेणारे पत्रकार, त्यांनी खरं पत्रकाराचं महत्व दाखवून दिलं. अशा पत्रकाराचं नाव आहे मेघा प्रसाद. त्या महिला पत्रकाराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बोलती बंद केली. नितीन गडकरीला म्हणावं लागलं की मी तुमच्यावर केस दाखल करू शकतो. म्हणजे अशी धमकी त्या पत्रकारांना ते देत आहेत. तुम्ही जर जनतेच्या हिताचे आणि महत्वाचे प्रश्न जर विचारले तर तुमच्यावर मी केस करेल, असं आपले महाराष्ट्राचे नितीन गडकरी म्हणतायत. मग अशा नेत्यांकडून जर केस करायच्या धमक्या येत असेल तर पत्रकार कशाला प्रश्न विचारतील? हे तेच नितीन गडकरी आहे ज्यांना काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातली जनता पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायला विचार करत होती. हेच नितीन गडकरी जनतेचा गळा दाबून लुटायचं, म्हणजे जनतेचा आवाज बी निघला नाही पाहिजेत आणि जनतेला लुटल्या पण गेलं पाहिजेत. अशा प्रकारे हे जनतेला लुटतायत. म्हणजे आवाज करायला गेले तर यांच्यावर केस दाखल करणार, म्हणजे यांचा आवाज बंद होईल आणि यांना आपल्याला बरोबर लुटता येईल. अशा प्रकारची यांची लुटमार चाललेली आहे. हे तेच नितीन गडकरी आहे ज्यांना अख्खा महाराष्ट्र म्हणायचा हा नेता भ्रष्टाचारी मुक्त नेता आहेत. यानं कधी भ्रष्टाचारी केले नाही आणि रोड डेव्हलपमेंट मध्ये हा नेता एक नंबर आहेत अशी ही महाराष्ट्रातली जनता म्हणायची. पण त्याच नितीन गडकरीला आज शिव्या पडतायत. नुसतं पेट्रोलचं जरी नाव घेतलं तर नितीन गडकरीला 4 शिव्या पडतायत. असे आपले महाराष्ट्राचे नागपूरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जनतेच्या अशा प्रकारचा आता आशीर्वाद मिळतोय. बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो.